विदर्भ सम्राट न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आलो आहे आपण सिव्हिल लाईन केमिस्ट भवन जेथे जागर मंगळागौरीचा गोंदिया हे शहर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेला लागून आहे। येथे मराठी कार्यक्रम फार कमी होतात। मराठी लोकही आपसात बोलताना जास्तीत जास्त हिंदीत बोलताना दिसतात। तरी इथे हिंदीची भाषा, हिंदीचं बोलणं, हिंदीचा वापरणं सगळ्यात जास्त आहे आणि इथे मराठी कार्यक्रम म्हणून आधार महिला संघटनेतर्फे जागर मंगळागौरीचा घेण्यात आला आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपण आज बघितलं की चांगला प्रतिसाद होता आणि या कार्यक्रमामध्ये आपण म्हणजे त्यांना विचारू की आपण या कार्यक्रमात काय काय जागर मंगळागौरीचा हा जो कार्यक्रम आपण आयोजित केला, कार्यक्रमामध्ये आपण काय सांगाल? हा, आम्ही जवळजवळ एक मागच्या वर्षी पण केला होता। खूप छान प्रोग्राम झाला होता। नागपूरचेच कलाकार आले होते इथे। यावर्षी पण आम्ही हा सण एक श्रावण महिन्यात येतो जागर मंगळागौरीचा। या दिवशी जी नवरी असते, नवीन लग्न झालेली बाई असते, तिच्या एक सौभाग्यासाठी एक मंगळागौरीचा कार्यक्रम केला जातो। त्यात जुन्या ज्या परंपरा आहेत, डान्स करून ते लोकांना दाखवतात। त्याबद्दल या जागर मंगळागौरीचा कार्यक्रम सादर करतो आणि इथनं नागपूरचे चांगले कलाकार इथे हा कार्यक्रम आमच्या इथे आधार महिला संघटनेत सादर करतात। महिला ज्या की दिवसभर आपल्या कामात व्यस्त असतात, मुलांबाळांमध्ये व्यस्त असतात, त्यांना वेळ मिळत नाही आणि या अशा कार्यक्रमाला येऊन आपण आपल्याला काय अनुभव होतो? जागर मंगळागौरीचा भारतीय संस्कृतीमध्ये लोप पावलेल्या ज्या काही आहेत सुंदर संकल्पना, त्या या जागर मंगळागौरीच्या निमित्ताने आज पल्लवित झालेल्या आहे। आधार महिला संघटना नेहमी वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करते, त्यापैकी जागर मंगळागौरीचा हा एक सुंदर कार्यक्रम आहे। या निमित्ताने सर्व महिलांनी कामकाजातून वेळ काढून इथे विरंगुळ्यानंतर गाणी वगैरे छान असा मस्त कार्यक्रम केला। खूप सुंदर आयोजन। जागर मंगळागौरीचा आपण हा कार्यक्रम आयोजित केला। आपल्या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला, बरीच इथे संख्या होती आणि आपण दरवेळेला असे कार्यक्रम करत राहता। यातून आपण आपल्या संघटनामार्फत महिलांना काय सांगाल? संघटन म्हणजे एक मैत्रीचं नातं आहे आमच्या सर्व महिलांचं। त्याचं नाव आहे आधार महिला शक्ती संघटना आणि त्या माध्यमातून आम्ही मंगळागौरीचा कार्यक्रम योजिला होता आणि तो असा उपक्रम आम्ही करायचं कारण की श्राद्ध पक्ष त्याच्यासाठी ठरवतो की सर्व महिला थोड्या आपल्या व्यस्त कार्यक्रमातून फ्री राहतात आणि या कार्यक्रमाला आवर्जून येतात। आजचा कार्यक्रम झाला, कार्यक्रमाला खूप गर्दी होती, दिवसभर आपण कार्यक्रमात होता, आपल्याला त्याबद्दल काय बोलायचं? सर्वप्रथम आमचा हा कार्यक्रमाचा उद्देश हा आहे की मराठी संस्कृतीला, ह्या गोंदियात कसं हिंदी भाषिक लोक आहे आणि मराठी संस्कृतीला जिवंत ठेवणं म्हणून हा कार्यक्रम आम्ही घेतो आणि ह्या कार्यक्रमाला आम्हाला सहभाग असतो लायन्स क्लब गोंदिया सिव्हिलचा आणि या दोघांच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम करतो। कार्यक्रमाच्या पूर्वतयारीला आम्ही इतकं थकलेलो असतो, पण कार्यक्रम जेव्हा होतो तेव्हा मनात एक आनंद असतो, सगळ्यांचा सहवास असतो, सहभाग असतो आणि त्याने एक वेगळा आनंद आम्हाला मिळतो। आज आधार महिला संघटनाकडून कार्यक्रम झाला, आपल्याकडून बरेच कार्यक्रम वर्षभरात होत राहतात। आजच्या कार्यक्रमाबद्दल आणि नवीन येणाऱ्या सदस्यांबद्दल आपण काय बोलाल? आज जो कार्यक्रम झाला जागर मंगळागौरीचा, या कार्यक्रमासाठी आम्ही फार जास्त उत्साहित असतो। हा दुसरा वर्ष आहे आमचा हा कार्यक्रम घेण्याचा आणि या कार्यक्रमाच्या माध्यमाने आम्ही सगळ्या गोंदियातल्या मैत्रिणी एकत्र येतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमाने किंवा लावणीच्या कार्यक्रमाच्या माध्यमाने आम्ही आधार महिला संघटनामध्ये मैत्रिणी जमा करायचा प्रयत्न करतो आणि फार जास्ती प्रतिसाद आम्हाला मिळतो आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला आणि नवीन नवीन मैत्रिणी पुष्कळ संघटनेला जोडत आहे आणि खूप उत्साहित असतात आमच्या संघटनेमध्ये यायला। रहती है बच्चों के काम में, दिन भर घर के काम में, उनको बाहर निकलने का मौका नहीं मिलता। बाहर निकलने के बाद अगर बाहर निकलते तो अच्छे कार्यक्रम कर सकते, इस पर आपका क्या कहना है? हमारे आधार महिला के ग्रुप में हर इस ग्रुप की महिला है जिन्हें घर से निकलने का मौका भी नहीं मिलता, वो अपना वक्त निकाल कर किसी भी तरीके से आकर यहाँ फुल्ली एंजॉय करती हैं और ये हमारा आधार महिला का ग्रुप और लायंस क्लब सिविल का अवेयरनेस का भी यहाँ पे साथ में प्रोग्राम हुआ। इसमें यानी सोनाली देशपांडे को अवार्ड दिया गया और जो मुख्य अतिथि और जो मुख्य हमारे उनको भी अवार्ड दिया गया। आधार महिला संगठन आप हमेशा कार्यक्रम करते रहते हैं, आपको आधार महिला संगठन एक परिवार जैसा लगता है? जी हाँ, बहुत ही अच्छा, बहुत सुंदर परिवार है। ऐसा परिवार शायद हम घर में भी इकट्ठे करेंगे किसी को, अपने रिश्तेदार को, तो भी नहीं बन पाएगा। ऐसे हमारे आधार सखियाँ पूरी जितनी है सभी एक से एक है
और सब मिलकर अगर जुट होते तो हमको खुद को समझ में नहीं आता कि मेरी सहेली है, मेरी बहन है या मेरी भाभी है। सब एक होके एक से ही काम करते और ये आधार ऐसा है, एक दूसरे का सहारा है और हम एक दूसरे को किसी भी फील्ड में किसी को धक्का मारने वाली या किसी को पीछे करने वाला सिस्टम यहाँ नहीं है। जो आया सब साथ में एंजॉय करो, साथ में रहो। थँक्स फॉर। आपल्या आधार महिला संघटनांतर्फे कार्यक्रम होत राहतात, आपण कार्यक्रम छान करता, पण नवीन जे इथे येतात त्यांना असं वाटायला नको की आम्ही आता नवीन आलो आहे, त्यांच्याबद्दल आपण काय सांगा? आमच्या या संघटनेमध्ये असा भेदभाव अजिबातच नाही आहे. उलट जे नवीन एंट्री करतात त्यांना आम्ही सगळी कामं देतो आणि त्यांच्याकडून करून घेतो. त्यांना प्रत्येक गोष्टीत पुढे वाव देतो, त्यांना नवीन गोष्टी शिकवतो. आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांच्याकडून सगळं करून घेतो. त्यामुळे मग ते पण खुश असतात आणि आम्हालाही त्यांची मदत मिळते. अशा प्रकारे आमची संघटना पुढे जात आहे. यावर्षी मागे पण एकदा मंगळागौरीचा कार्यक्रम घेतला होता, तो पण अतिशय छान झाला आणि आताचा पण अतिशय छान झाला. या संघटनेचा आम्हाला अतिशय अभिमान आहे आणि या संघटनेतर्फे पण सिव्हिल आमचा जो लायन्स क्लब सिव्हिल जो आहे तो अटॅच होऊन आम्ही काही लोकांचा सत्कार केला आहे. त्यात लता बाजपेयी भाभी पण आहेत, ज्या अतिशय असाधारण कार्यामुळे त्यांना आम्ही लायन्स क्लबकडून एक मेडल देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे. असं म्हणजे जॉईंट कार्यक्रम पण आम्ही या संघटनेमध्ये घेतो आणि अतिशय उत्कृष्ट संघटना आहे ही. भावनाताईंनी सुरू केलेली एकदम म्हणजे काही शब्दात वर्णन करता येत नाही आहे, इतकं सगळं छान कार्य होतं आमचं. हां, थँक्यू. आपण दिवसभर घरात राहता, घरचे कामं करता, मुलांमध्ये घरच्या लोकांमध्ये बिझी राहतात. आज जागर मंगळागौरीचा कार्यक्रम आपल्याला दिवसभर आपण इथे होता, त्याचा आपल्याला कसं काय वाटलं? खूप छान वाटलं आणि छान वाटल्यापेक्षा एक समाधान असं आहे की आधार महिला संघटना ही घरी राहणाऱ्या बायकांसाठी स्पेशली एक प्लॅटफॉर्म देतोय आम्ही इथे. बायकांना मदत करण्यासाठी ऑलवेज वी आर रेडी. दॅट्स वाय. आणि आम्हाला महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. खूप साऱ्या बायका पाहायला आल्या होत्या. आता तसं पाहिलं तर श्रावणातला कार्यक्रम आम्ही थोडा पोस्टपोन झाला आमच्यामुळे, बट इट्स ओके. सगळ्याजणी आल्या, सगळ्यांनी आम्हाला साथ दिली आणि आज खऱ्या अर्थाने असं वाटतंय की जी मेहनत केली भावनाताईंनी, लता भाभींनी वगैरे, ती त्यांची मेहनत खरोखर सफळ झाली आहे आणि खूप चांगलं वाटतंय. थँक्यू. आज आपण पाहिलं जागर मंगळागौरीचा कार्यक्रम आधार महिला संघटनांतर्फे करण्यात आला. आपण सर्व पाहिलं की त्यांनी उत्कृष्ट त्या स्पर्धेला छान प्रतिसाद मिळाला आणि खूप छान कार्यक्रम होता. असेच कोणतेही असो, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक कोणतेही कार्य असो, कोणतीही बातमी असो, विदर्भ सम्राट आपल्या समोर आणण्यात समर्थ आहे. विदर्भ सम्राटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.